हॅलो गाईज. तर आज परत तुमच्यासाठी घेऊन आलो एक मँगो आईस्क्रीम वेगळ्या पद्धतीची, एकदम भारी. स्टेप बाय स्टेप पूर्ण दाखवणार आहे तुम्हाला कशी वगैरे बनवतात. 3 मँगो आणलेत, हे दूध आणलं 1 लिटर, पण ह्यातलं थोडंच यूज करणार आहे. काजू बदाम आता आईचं आमचं इकडे चालू इन्स्टाची तयारी. इन्स्टावर टाकायचं, तू इकडे लक्ष दे नीट धराचं. आणि आता हे आपण जे मँगो आणलेले ते घेऊ आता धुवून मस्तपैकी, कारण की आई व्हिडिओ हेच केलं नव्हतं आपण, ते बटन दाबाचं राहून दिलं. चल चल चल. मँगो धुवून घेतलेले आहेत. आता आपण दूध करू गरम, नंतर मग मँगो कट करू. तर आता आपण करू गॅस चालू, आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा सुरुवातीला. झाला. तर गॅस केला आपण स्लो, आणि आता दूध घेऊ. लावून घेऊ जे बटन होतं ते लावून घेऊ आपण. चला, आता आपली स्टेप आली आता फ्रीजरमध्ये ठेवण्याची. बघू आता काय कंडिशनमध्ये येते. ओ झालं एकदम ओके. एकदमच राहतं. चाकू बघू कुठे हे, त्याने छिलकी काढू. अच्छा, ते मोठा बाईटस कशी आहे? कशी आहे? एकदम भारी अशी आईस्क्रीम झालेली तयार, एकदम टेस्टी. तर साहित्य वगैरे घेऊन आले तर दाखवतो. 3 मँगो आणलेत, हे दूध आणलं 1 लिटर, पण ह्यातलं थोडंच यूज करणार आहे. काजू बदाम पिस्ता मनुके घेतलेले, आणि ह्याच्यामध्ये थोडीशी ॲड होईल आपली ही साखर. तर आता आपण करू सुरुवात. तुम्हाला साहित्य दाखवलंच काय काय लागणार. एकदम सिंपल रेसिपी, जास्त काय आपले इन्ग्रेडियंट जे आहेत ते काय एकदम हाय लेवलचे नाहीत, जे बेसिकच टाकणार आहे सगळ्या गोष्टी. आणि मग चला आता आपण करूया व्हिडिओला सुरुवात. आता आईचं आमचं इकडे चालू इन्स्टाची तयारी. इन्स्टावर टाकायचं, तू तिकडे लक्ष दे नीट धराचं. बघा, त्या 2-2 व्हिडिओ शूट करतो आणि त्या अशी मेहनत करावं लागते. ओके, दिसतंय का व्यवस्थित? आणि आता हे आपण जे मँगो आणलेले ते घेऊ आता धुवून मस्तपैकी, कारण की ह्याच्यावरती केमिकल वगैरे असतं. तर आधी असे टाकायचं. आई व्हिडिओ हेच केलं नव्हतं आपण, ते बटन दाबाचं राहून दिलं. चल चल चल, थांब 1 मिनिट. हां, आता परत हे पुसून घ्यावं लागेल असं कुठं नाही. ते वायपर घे आणखी एकदम दाखव. ओके फाईन. तर तर आता मस्तपैकी हात धुवून घेऊ. ह्याच्यासाठी एकदम पिकलेले नाही घ्यायचे, थोडेसे म्हणजे 98% तरी पिकलेले पाहिजे. थोडेसे नॉर्मल असे राहिले ना, कारण की आपल्याला तुम्हाला समजत नाही असं काय म्हणतो, कारण की पुढं समजणार आहे. तर पुसायला अंदर आहे मँगो. तर आता आपण दूध घेऊ. दूध आपण काय करायचं आहे, दूध जे आहे ते याच्या अकॉर्डिंग घ्यायचं, म्हणजे आपल्याला जेवढं लागणार आहे ना तेवढं आपल्या अंदाजाने दूध घ्यायचं. तर आता आपण दूध घेऊ. दूध पण केवढं घ्यायचं, जेवढं आपल्याला म्हणजे अंदाजाने घ्यायचं. सगळ्या गोष्टीचे अंदाज घ्यायचे आपल्याला, जेवढं आपल्याला म्हणजे साखर वगैरे जे सगळं आहे ते अंदाजाने. आता आपलं मँगो धुवून घेतलेले आहेत. आता आपण दूध करू गरम, नंतर मग मँगो कट करू. चलो, आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा सुरुवातीला. झाला. तर गॅस केला आपण स्लो, आणि आता दूध घेऊ. ओके, हे दे घेऊ. नाही एवढं गार नाही, ठीक आहे. जेवढं लागेल तेवढं दूध घ्या. एक काम कर ना, तिशी मोबाईल चालू कर.
काही वेळेस लक्षात राहते. हां, तो इथे धरायचं, पुढे ये थोडंसं, असं धर. ओके, थोडं आणखी घेतो. तर चला आता आपण जे आणलेले पिस्ते वगैरे आहेत आता नाही म्हणलं तुला, तू धर फक्त असून ह्याच्यावर. आता जे आणलेले आहेत आपण साहित्य, काजू मनुके पिस्ता आणि बदाम, त्याला कट करून घेऊ, एकदम चॉप करून घेऊ, नंतर मध्ये टाकायला. तू राहू नको कॅमेरा, तू असं पुढे थोडंसं. लागेल ऑलमोस्ट सगळे नाही घेणार. आता काय करतो, हे पटपट कट करून घेतो आणि नंतर मग दुसरी स्टेपला, तर मला पुढच्या स्टेपला दाखवतो. तर चला, आपले झाले पिस्ते वगैरे कट करून मस्त होते. मी जेवढे आणले होते ते सगळे 20 रुपीज सगळे पिस्ते वगैरे आणले होते, पिस्ते काजू बदाम मनुके. आता आपण थोडी साखर घेऊ ह्याच्यामध्ये, साखर पण जेवढी लागेल तेवढी घेऊ, एवढी असेल थोडीशी कमी करतो कारण की मँगो पण गोड आहे. तर एवढी साखर घेतो, एवढी साखर घेतो. तर चला आपण आता टाकू याच्यामध्ये. तसं कॅमेऱ्यावर धर का मोबाईल. तू काय कर माहिती का, असं कर, तुला दिसतं का? तर चला आपण आता टाकू ह्याच्यामध्ये हे कट केलेलं काजू बदाम पिस्ता. त्याच्यानंतर टाकू आपण ही साखर. ठेव तिकडे आता. आणि ह्याला मस्तपैकी करून मिक्स. ह्याला थोडंसं घट होऊन द्यावं लागेल आपल्याला, जेणेकरून ह्याला नंतर फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर पटकन हे घट होईल मँगोमध्ये. आता जोपर्यंत हे घट होते ना, तोपर्यंत आपण ती मँगोची कटाई करू. हे बघ टेस्ट करून गोड झालं आहे का. ओके, हे थोडंसं असं करत राहायचं जेणेकरून ना घट आणखी म्हणजे घट होतं थोडंसं. हे असंच ठेवतो जेणेकरून आपण दुसरं काम करू. आता ते कट करायचं म्हणजे हे वरती येणार नाही. असं हे ठेवून देऊ आपण, पिशवी ठेवून दे. आता मँगोची कटिंग करू. ह्याला व्यवस्थित कट करायला पाहिजे, ह्याच्यामध्ये पण भरपूर. त्याला आता ठेवून दे. मँगो एकदम मोबाईल इकडे त्या साईडला गेलं. हे असं मँगो मी कट करतो, हे असं दे. दिसतं. हां, चला आता मँगो कट करून घेऊ आपण एक एक करून. सगळ्यात अगोदर वरती टाकू, नंतर मी त्याच्यामध्ये लिक्विड. जसं पाहिजे आपल्याला दूध तसं झालेलं आहे. आता याला घेऊ आपण बंद करू आणि घेऊ आपण खाली.
आणि आपण घेऊ आता आंबे ह्याच्यात ठेवू आणि नंतर मग ह्याच्यामध्ये आंब्यामध्ये चला आता आपली स्टेप आली आता फ्रीजरमध्ये ठेवण्याची. ते कुठून यायची आणि फ्रीजरवर फ्रीजरवरचं पण ऑलरेडी इन्स्टॉल केलेली सेट केलेली हाय केले एकदम. आता बघू घ्यायला किती वेळ लागतो ते आणि मग फायनल रिझल्ट तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत आपण थोडा वेट करू. खूप वेळ झाला आपण ठेवलं होते. बघू आता काय कंडिशनमध्ये ते. ओ झालं एकदम ओके. एकदमच मजबूत झाले. कारण हे जेवढं स्ट्रॉंग होईल ना तेवढं आईस्क्रीम बनायला आणखी इझी जातं. आणि हे जर एकदम स्ट्रॉंग नसं आलं ना तर एक ते जे कटिंग आहेत ना ते व्यवस्थित नसतं आले. तर आता आपण ना त्याला ह्याचे छिलके काढून घेऊ. नंतर ह्याला चाकूने कट करू. चला आता चाकू बघू कुठे हे. त्याने छिलके काढू. चाकू नाही यावेळेस हा चाकू यूज करतो. चला आपण आता हे ह्याच्यावरचं जे छिलकं आहे ते काढून टाकू. करतो. ह्याला खूपच हे होते. आपण काय करू माहिती आहे का अगोदर हे जे आहे ना यालाच कटिंग करू पटपट. नाहीतर तोपर्यंत व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये ना हे जे राहिलेले आहेत ना दोन्ही आंबे तर ते हे होतील वितळतील. त्याच्यामुळे अगोदर जे आहे ह्याच्याच हे करू फोडी. कसलं भारी झाले. हो वाह. कट करतो. वा एकदम आईस्क्रीमसारखं झालं आहे. खाऊन बघ, ट्राय करून सांग. हे साईड खाऊन बघ थोडी देखील पडा ना.
ते पण ट्राय कर. कसे? अबे काहीतरी हां हां, चल चल, बस बस, बाईट म्हणजे लय मोठा बाईट असतो. कशी आहे? काय हां दाब. कशी आहे? बघू शकतो मी, एकदम भारी अशी आईस्क्रीम झालेली तयार, एकदम टेस्टी. तुम्ही खरंच ट्राय करून बघा, पण खूप मेहनत आहे बापरे. तर असा होता आजचा मँगो आईस्क्रीमचा ब्लॉग. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.